गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण मागच्या लेक्चरपासून करंट इलेक्ट्रिसिटीची रिव्हिजन करतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण ओहम्स लॉ स्टडी केला आहे. क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल ऑन द बेसिस ऑफ ओहम्स लॉ, त्यानंतर रजिस्टन्स, लॉ ऑफ रजिस्टिव्हिटी स्टडी केलं आहे. बरोबर आहे. आता बघा, रजिस्टन्स फॉर्म्युला असतो आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. बरोबर आहे. आणि रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो आर ए अपॉन एल. रिसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. कंडक्टन्सचा सिम्बॉल असतो जी. कंडक्टन्स इज नथिंग बट 1 अपॉन रेजिस्टन्स. कंडक्टन्स इज 1 अपॉन रेजिस्टन्स. रिसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. कंडक्टिव्हिटी किंवा ह्यालाच म्हणतात स्पेसिफिक कंडक्टन्स. इट इज रिसिप्रोकल ऑफ resistivity. So reciprocal of conductance is called as reciprocal of resistance is called as conductance. Reciprocal of resistivity is called as conductivity. Resistance SI युनिट असतं ओहम, रजिस्टिव्हिटीचं SI युनिट असतं ओहम मीटर, तर कंडक्टन्सचं युनिट असतं मोज. आणि कंडक्टन्सचं युनिट असतं मोज आणि कंडक्टिव्हिटीचं युनिट असतं मोज पर मीटर. मोज पर मीटर हे ओहम मीटर, मोज पर मीटर. ओके. रजिस्टन्स, कंडक्टन्स, रजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी हे लक्षात आलं. आता लक्ष द्या. In case of conductor, with increase in temperature, resistance and resistivity increases. In case of conductor, with increase in resistance, with increase in temperature, resistance and resistivity increases, while conductance and conductivity decreases. आता असं का होतं तेही तुम्हाला सांगतो. आता कंडक्टर असेल तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. वेन टेम्परेचर इन्क्रीजेस देन ॲव्हरेज थर्मल व्हेलॉसिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ इन्क्रीजेस नंबर ऑफ कोलिजन्स. नंबर ऑफ कोलिजन इन्क्रीज झाले तर मोशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनला ऑपोजिशन इन्क्रीज होणार. देअरफॉर रजिस्टन्स इन्क्रीजेस. ॲबिलिटी टू रजिस्ट इज नथिंग बट रजिस्टिव्हिटी. देअरफॉर रजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस. तर कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी हे त्यांची रिसिप्रोकल आहेत. मग कंडक्टन्स पण डिक्रीज झाला आणि कंडक्टिव्हिटी पण डिक्रीज झाली. लक्षात आलं. इन केस ऑफ कंडक्टर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, रजिस्टन्स इन्क्रीजेस, रजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस, कंडक्टन्स डिक्रीजेस, कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. आता जर ग्राफ ड्रॉ केले टेम्परेचर, रजिस्टन्स, तर कंडक्टरचा ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन येईल. कंडक्टन्सच्या ऐवजी तुम्ही रजिस्टन्सच्या ऐवजी हा ग्राफ तुम्ही कंडक्टिव्हिटी वर्सेस टेम्परेचरचा ड्रॉ केला, ग्राफ असाच येईल. तर टेम्परेचर इथे रजिस्टिव्हिटी पाहिजे. कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी इट इज डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. लक्षात आलं. इन केस ऑफ कंडक्टर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, रजिस्टन्स, रजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. बरोबर आहे. काय होतं ते लक्षात आलं. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस, RMS व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज थर्मल व्हेलॉसिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ इन्क्रीजेस नंबर ऑफ कोलिजन्स बिटवीन देम. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अपोजिशन टू द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन increases, which increases its resistance. Ability to resist is nothing but resistivity. So with increase in resistance, resistivity will also increase. Conductance and conductivity are reciprocal of resistance and resistivity. So if resistance increases, conductance decreases. If resistivity increases, conductivity decreases. And हे त्यांचे ग्राफ. In case of semiconductor, with increase in temperature, conductance increases, conductivity increases, resistance decreases, resistivity decreases. Okay.
In case of semiconductor किंवा non-ohmic conductor, with increase in temperature, conductance increases, conductivity increases, resistance decreases, resistivity decreases. आता लास्ट इयरला आपण सेमीकंडक्टर टॉपिक स्टडी केलाय. कुठलं पण मटेरियल असेल तर त्याच्यामध्ये दोन बँड असतात. हायर एनर्जी बँड असतो, त्याला कंडक्शन बँड म्हणतात. लोअर एनर्जी बँड असतो, त्याला व्हॅलन्स बँड म्हणतात. आणि कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड आर सेपरेटेड बाय फायनाईट एनर्जी बॅरियर, याला फॉरबिडन एनर्जी बँड म्हणतात. लास्ट इयर आपला 11चा शेवटचा टॉपिक सेमीकंडक्टर, त्याच्यामध्ये आपण हे स्टडी केलं आहे. कुठलं पण मटेरियल असेल, मे सॉलिड, मे लिक्विड, मे गॅस, त्याच्यामध्ये दोन एनर्जी बँड आपण कन्सिडर करतो, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय फायनाईट एनर्जी बॅरियर कॉल्ड ॲज फॉरबिडन एनर्जी बॅरियर. इनिशियली इलेक्ट्रॉन्स आर इन व्हॅलन्स बँड and they does not possess sufficient energy to cross this energy barrier and make transition from valence band to conduction band. When temperature increases, electron from valence band gain some additional energy. As a result of this, they cross forbidden energy band and make transition from valence band to conduction band. With increase in temperature, more and more electron will move from valence band to conduction band. Therefore, with increase in temperature, conductivity and conductance increases, resistivity and resistance decreases. लक्षात आलं. आपण आता सेमीकंडक्टरसाठी ग्राफ ड्रॉ केला. टेम्परेचर, कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. तर हा ग्राफ येईल कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. तर रेजिस्टन्स और रजिस्टिविटी वर्सेस टेम्परेचर, हा ग्राफ असा येईल. लक्षात आलं. आणि इन्सुलेटर असतील तर इन्सुलेटरमध्ये देर इज नो इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर. सो इन्क्रीज इन विथ इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्टिव्हिटी रिमेन सेम, रजिस्टिव्हिटी विल ऑल्सो रिमेन सेम. आता फक्त एक लक्षात ठेवायचं, इन्सुलेटर आर द मटेरियल हॅविंग लार्ज रजिस्टिव्हिटी. ओके. इन्सुलेटर हे असे मटेरियल आहे ज्यांची रजिस्टिव्हिटी लार्ज असते आणि कंडक्टिव्हिटी निग्लिजिबली स्मॉल असते. सो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर देर इज नो इफेक्ट इन रजिस्टिव्हिटी, देर इज नो इफेक्ट इन कंडक्टिव्हिटी. लक्षात आलं. तर हे नीट जेईवाले खूप इम्पॉर्टंट पॉईंट. फॉर कंडक्टर मी अजून एकदा रिपीट करतो. फॉर कंडक्टर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर रेजिस्टन्स इन्क्रीजेस, resistivity increases, conductance decreases, conductivity decreases. For semiconductor, with increase in temperature, conductance increases, conductivity increases, resistance decreases, resistivity decreases. In case of insulator, there is no effect of temperature on conductivity and resistivity. So there is increase in decrease, if there is increase in temperature or if there is decrease in temperature, resistivity will remain same, conductivity will remain same. क्लिअर झालं. आता आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्सला कनेक्ट करतो इन व्हेरियस कॉम्बिनेशन. यातलं पहिलं कॉम्बिनेशन असतं ते म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन. सेकंड म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन. थर्ड असतं ते म्हणजे मिक्स कॉम्बिनेशन. आणि फोर्थ असतं कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन. लक्षात आलं. आता रेजिस्टन्स इन सिरीज, रेजिस्टन्स इन सिरीज कसं असेल बघा. इफ रेजिस्टन्स आर कनेक्टेड वन आफ्टर वन, तर या कॉम्बिनेशनला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे पहिला रजिस्टर आहे त्याच्या एंडला सेकंड रजिस्टरचा स्टार्टिंग पॉईंट कनेक्ट केला. सेकंड रजिस्टर आहे त्याच्या एंडला थर्ड रजिस्टरचा स्टार्टिंग पॉईंट कनेक्ट केला अँड सो ऑन. दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज सिरीज कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन असेल देन व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एव्हरी रजिस्टर इज अ डिफरंट.
सिरीज कॉम्बिनेशन असेल तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एव्हरी रजिस्टर इज डिफरंट बट करंट फ्लोईंग थ्रू ऑल रजिस्टर इज सेम. मग रजिस्टन्स इन सिरीज फॉर्म्युला असतो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 अप टू RN. रजिस्टन्स इन सिरीज. लक्षात आलं. सिरीजचा रजिस्टन्स मॅक्झिमम असतो. तुम्हाला नंबर ऑफ रजिस्टर दिले आणि सांगितलं की असं कॉम्बिनेशन करा की रजिस्टन्स मॅक्झिमम यायला पाहिजे तर कोणतं कनेक्शन कराल? सिरीज कनेक्शन. लक्षात आलं. सो इन केस ऑफ सिरीज कॉम्बिनेशन resistance is comparatively large, current flowing through all resistor is same, voltage drop across different resistor is different. Suppose kara n number of resistors are connected in series, then RS is equal to n into R. If number of identical resistors are connected in series, then equivalent resistance of series combination येतो n into R, n times R. लक्षात आलं. आता रेजिस्टन्स इन पॅरलल. सपोज करा दिस इज फर्स्ट रजिस्टर, दिस इज सेकंड रजिस्टर, दिस इज थर्ड रजिस्टर. फर्स्ट end of all register is connected to one particular point and second end of all register is connected to another point. Then this combination is called as parallel combination. In case of parallel combination, voltage drop across all register is same, but the current flowing through all register is different. लक्षात आलं. तुम्हाला कॉम्बिनेशन जर पॅरलल करायला सांगितलं तर पॅरलल कॉम्बिनेशन कसं करायचं असतं? सगळे रजिस्टर आहेत त्यांचा एक एंड एका पॉईंटला कनेक्ट करायचा आणि सेकंड एंड दुसऱ्या पॉईंटला कनेक्ट करायचा. सो इन बिटवीन टू पॉईंट ऑल रजिस्टर्स आर कनेक्टेड. इन बिटवीन टू कॉमन पॉईंट्स ऑल रजिस्टर्स आर कनेक्टेड. देन दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज पॅरलल कॉम्बिनेशन. इन केस ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन current flowing through different register is different but voltage drop across all register is same. Resistance in parallel formula येतो 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 up to 1 upon Rn. Resistance in parallel. पॅरलल कनेक्शन केलं तर रेजिस्टन्स मिनिमम असतो. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ रजिस्टर दिले आणि सांगितले की असं कनेक्शन करा की रेजिस्टन्स मिनिमम यायला पाहिजे तर कनेक्शन कोणतं करावं लागेल? पॅरलल कनेक्शन. आता सपोज करा आयडेंटिकल रजिस्टर असतील ऑर रजिस्टर्स आर आयडेंटिकल तर हे येणार 1 अपॉन R प्लस 1 अपॉन R प्लस 1 अपॉन R असं n टाइम्स. सो 1 upon Rp is equal to आलं n upon R. Therefore Rp is equal to R upon n. लक्षात आलं. रेजिस्टन्स इन पॅरलल Rp is equal to R upon n. मग आता रेजिस्टन्सचा टेम्परेचर डिपेंडन्स पण स्टडी करूयात. सपोज करा R0 इज रेजिस्टन्स at 0 degree Celsius. R0 is resistance at 0 degree Celsius. R theta is resistance at theta degree Celsius. बरोबर आहे. Therefore R theta minus R0, that is increase in resistance when temperature increases from 0 degree Celsius to theta degree Celsius. आता इनिशियल टेम्परेचर 0 आहे त्यामुळे फायनल टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर डिफरन्स असणार आहे. सो R थीटा मायनस R0 इट इज नथिंग बट इन्क्रीज इन रेजिस्टन्स व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय थीटा डिग्री सेल्सियस. मग इन्क्रीज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 degree Celsius and it is directly proportional to temperature difference. Therefore R theta minus R0 is equal to alpha R0 into theta.
ओके, मग ह्याच्यावरनं आपण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला प्रूव्ह केला, अल्फा इज इक्वल टू आर थीटा मायनस आर झिरो डिवायडेड बाय आर झिरो इंटू थीटा. अल्फाला म्हणतात टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. ओके, अल्फाला काय म्हणायचं, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. मग याच्यावरनं आपल्याला अजून एक रिलेशन मिळेल, फायनल रेजिस्टन्स आर थीटा इज इक्वल टू, बघा ही स्टेप, फायनल रेजिस्टन्स आर थीटा इज इक्वल टू आर झिरो इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. increasing resistance or final resistance r theta is equal to r0 into bracket 1 plus alpha delta theta. डेल्टा थीटा म्हणजे increasing resistance, increasing temperature. अल्फा म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. r0 म्हणजे ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. r थीटा म्हणजे फायनल रेजिस्टन्स ॲट थीटा डिग्री सेल्सिअस. मग आता ज्या क्वांटिटी इन्क्रीज होतात, हे रिलेशन आपल्याला युनिक आहे, हे आपल्या सगळ्यांना वापरता येतं. मग ज्या क्वांटिटी इन्क्रीज होतो त्यांना प्लस साईन घ्यायचं, ज्या क्वांटिटी डिक्रीज होतात त्याला मायनस साईन घ्यायचं. मग आता कंडक्टन्स असतो तो इन्क्रीज होतो, मग कंडक्टन्स आहे थीटा डिग्री सेल्सिअस. फॉर्म्युला आला G0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. कंडक्टन्स डिक्रीज होतो म्हणजे हे 1 मायनस अल्फा डेल्टा थीटा आलं. रजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते, सो रो थीटा इज इक्वल टू रो झिरो इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, सो सिग्मा थीटा इज इक्वल टू सिग्मा झिरो इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा डेल्टा थीटा. तर हे बाकीचे रिलेशन. आपण रजिस्टन्सचं रिलेशन फक्त लक्षात ठेवायचं, आर थीटा इज इक्वल टू आर झिरो इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर रेजिस्टन्स इन्क्रीज होतो म्हणून इथे प्लस साईन आलं. ओके, कंडक्टन्स मात्र डिक्रीज होत असतो, टेम्परेचर इन्क्रीज झालं की कंडक्टन्स डिक्रीज होतो म्हणून इथे मायनस साईन आलं. रजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणून इथे पुन्हा प्लस आलं. कंडक्टन्स असतो तो मात्र डिक्रीज होतो म्हणून इथे मायनस साईन आलं. तर लक्षात आलं हे डेरिव्हेशन. सिग्मा थीटा इज इक्वल टू सिग्मा झिरो इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा डेल्टा थीटा. तर हे रजिस्टन्सचे रिलेशन आहेत, ह्याला म्हणतात टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रजिस्टन्स. ओके, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्टरचा रजिस्टन्स इन्क्रीज होतो म्हणून इथे प्लस साईन घ्यायचं, कंडक्टन्स डिक्रीज होतो म्हणून इथे मायनस साईन घ्यायचं. रजिस्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणून इथे प्लस आलं, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते म्हणून इथे मायनस आलं. आता लक्ष द्या, कंडक्टरमध्ये ॲट रूम टेम्परेचर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल अँड दिस फ्री इलेक्ट्रॉन्स आर इन रँडम मोशन. बरोबर आहे, हा कंडक्टर आहे. ॲट रूम टेम्परेचर इन अ कंडक्टर large number of free electrons are available, but these free electrons are in a random motion. In conductor at room temperature large number of free electrons are there, but they are in random motion. During random motion electron collide with each other. मग आता हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन ड्यूरिंग इट्स रँडम मोशन दुसऱ्या इलेक्ट्रॉनला कोलाइड होतो. कोलिजन इज परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन, सो देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी, देर इज नो चेंज इन स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन इलेक्ट्रॉनचा स्पीड कसा असेल, सेमच असेल, पण व्हिलॉसिटी मात्र अब्रप्टली चेंज होते. एक लक्षात घ्या, स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, तर व्हिलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टरच्या केसमध्ये नुसती डिरेक्शन जरी बदलली तरी ओव्हरऑल वेक्टर चेंज होतो. सो ज्या वेळेला दोन इलेक्ट्रॉन एकमेकाशी कोलाइड होतात, कोलिजन परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन असतं. सो देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी, देर इज नो लॉस इन स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन,
पण व्हिलॉसिटी मात्र काय होते, चेंज होते. व्हिलॉसिटी मॅग्निट्यूडमध्ये कॉन्स्टंट असते पण ती डिरेक्शन वाईज चेंज होते. सो हा पुन्हा इलेक्ट्रॉन जाऊन कोलाइड झाला विथ अदर इलेक्ट्रॉन. अगेन दिस इलेक्ट्रॉन विल कोलाइड विथ इट्स नेबरिंग इलेक्ट्रॉन like that. Again this electron will collide with its neighboring electron. So at room temperature in a conductor large number of free electrons are available and these free electrons are in random motion. They continuously collide with each other. Okay, collision perfectly elastic collision hai, so there is no loss in kinetic energy, there is no change in speed. But due to collision velocity of electron will abruptly change. Velocity का चेंज होते, तर velocity मॅग्निट्यूड मध्ये चेंज होत नाही, velocity डिरेक्शन मध्ये चेंज होते. आणि एखादा वेक्टर असेल त्या वेक्टरची नुसती डिरेक्शन जरी चेंज झाली तरी ओव्हरऑल वेक्टर काय झालेला असतो, चेंज झालेला असतो. सो ॲज अ रिझल्ट ऑफ दिस इलेक्ट्रॉन फॉलोज झिगझॅग पाथ. दिस मोशन इज जस्ट लाईक मोशन ऑफ पोलन ग्रेन्स इन कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशन असेल त्याच्यामध्ये पोलन ग्रेन जर फॉल झाले तर त्यांची मोशन अशी झिगझॅग पाथनं होते. ह्या मोशनला म्हणतात ब्राउनियन मोशन. ओके, तर इलेक्ट्रॉन असे अब्रप्टली कोलाइड होतात, कोलिजनमुळे त्यांची डिरेक्शन ऑफ मोशन चेंज होते. सो ही मोशन म्हणजे झाली ब्राउनियन मोशन. आता बघा, अ पाथ ट्रॅव्हल बाय इलेक्ट्रॉन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन is called as free path. A path traveled by electron in between two successive collision is called as free path. Free paths are different for a different electron. बघा, फ्री पाथ आहेत त्या फ्री पाथच्या लेंथ सगळीकडे सेम नाही आहे, म्हणून आपण याचा ॲव्हरेज फाइंड करतो आणि त्या ॲव्हरेजला म्हणतात मीन फ्री पाथ. So average path traveled by electron between any two successive collision is called as mean free path or average free path. लक्षात आलं? A mean path, average path traveled by electron between its successive collision is called as free path. Okay. आता इलेक्ट्रॉन एकाला कोलाइड झाला, इलेक्ट्रॉनची ओव्हरऑल मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म आहे. बघा, डिरेक्शन ऑफ मोशन कंटिन्युअसली चेंज झाले, बट इन बिटवीन टू कोलिजन त्याची मोशन कशी असते, युनिफॉर्म असते. व्हिलॉसिटी मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही केसमध्ये कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज युनिफॉर्म बट ओव्हरऑल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉन युनिफॉर्म. लक्षात आलं का? आता हा इलेक्ट्रॉन इथून येऊन इथे कोलाइड झाला, ह्या दोन कोलिजनमध्ये त्यानं ट्रॅव्हल केलेली पाथ स्ट्रेट लाईन आहे. ऑब्वियसली त्याच्या व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि त्याच्या व्हिलॉसिटीची डिरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट असणार आहेत, बरोबर आहे. सो इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑलवेज अ युनिफॉर्म मोशन बट ओव्हरऑल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉन युनिफॉर्म. क्लिअर झालं? आता इलेक्ट्रॉनची रँडम मोशन आहे. व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय potential difference across conductor, then all electrons start moving in a specific direction. All electrons get drifted towards positive terminal of battery. Initially ही मोशन नॉन युनिफॉर्म आहे, बरोबर आहे, झिगझॅग पाथनं मोशन आहे. अजून एक सांगायचं राहिलं, एक डेफिनेशन सांगायची राहिली, टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन याला रिलॅक्सेशन टाइम म्हणतात. टाइम इंटरवल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इट इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन टाइम. ॲट रूम टेम्परेचर कंडक्टरसाठी रिलॅक्सेशन टाइम असतो 10⁻⁻14 सेकंड. ओके, तर ही डेफिनेशन विसरली होती. फ्री पाथ म्हणजे काय ते लक्षात आलं तुमच्या? ह्या दोन कोलिजन मधला जो ॲव्हरेज टाइम इंटरवल असणार आहे दॅट ॲव्हरेज टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन टाइम अँड रिलॅक्सेशन टाइम इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻14 सेकंड फॉर मेटल ॲट रूम टेम्परेचर.
तर इलेक्ट्रॉनची रॅन्डम मोशन आहे. आता तुम्ही ज्या वेळेला त्या कंडक्टरच्या अक्रॉस बॅटरी कनेक्ट कराल, पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस अप्लाय कराल, त्यावेळेला इलेक्ट्रॉन युनि डिरेक्शनला ट्रॅव्हल करतील. इलेक्ट्रॉन स्टार्ट मूव्हिंग इन अ स्पेसिफिक डिरेक्शन, दे गेट ड्रिफ्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. velocity with which electron get drifted towards positive terminal of battery is called as drift velocity. Velocity with which electrons get drifted towards positive terminal of battery is called as drift velocity. आणि ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला असतो E tau अपॉन m. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, कॅपिटल ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, टॉ म्हणजे रिलॅक्सेशन टाइम, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर ड्रिफ्ट व्हिलॉसिटी फॉर्म्युला काय आला ई टॉ अपॉन एम. हा खूप खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला. किंवा ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आहे आय अपॉन NEA. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, आय म्हणजे करंट, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता हा फॉर्म्युला मी असा लिहितो 1 अपॉन NE इंटू आय अपॉन ए. आता आय अपॉन ए एरिया अपॉन करंट अपॉन एरिया, दॅट इज नथिंग बट करंट डेन्सिटी. सो ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आला, ड्रिफ्ट व्हिलॉसिटी इज इक्वल टू जे अपॉन NE. So this is another formula for drift velocity. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला VD इज इक्वल टू E tau अपॉन m. दुसरा फॉर्म्युला आला VD इज इक्वल टू I अपॉन NEA. तिसरा फॉर्म्युला आला VD इज इक्वल टू J अपॉन NE. ओके, हे सगळे ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचे रिलेशन आहेत. आता मोबिलिटी ह्याला डिफाईन करतात ड्रिफ्ट व्हिलॉसिटी अपॉन इलेक्ट्रिक फील्ड. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी अ रेशो ऑफ ड्रिफ्ट व्हिलॉसिटी टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज मोबिलिटी. मग मोबिलिटीवरनं पण ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा एक फॉर्म्युला मिळेल. सो ड्रिफ्ट व्हिलॉसिटी इज इक्वल टू म्यू इंटू ई, वेअर म्यू इज कॉल्ड ॲज मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. तसंच ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचं अजून एक रिलेशन आहे इन टर्म्स ऑफ सिग्मा. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी VD इज इक्वल टू सिग्मा कॅपिटल E डिवायडेड बाय NE. सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी. ओके, आता आपल्याला हे फॉर्म्युले कसे प्रूव्ह केले हे खोला जायची गरज नाही आहे. आपल्याला फॉर्म्युले लागणार, तुम्हाला फक्त फॉर्म्युले लागणार आहे, त्याचे डेरिव्हेशन आपण ऑलरेडी 11मध्ये स्टडी केलेत. तर ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आला सिग्मा E अपॉन NE. सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी, ई म्हणजे अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड किंवा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज. लक्षात आलं. तर ड्रिफ्ट व्हिलॉसिटी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय potential difference across piece of conductor, across piece of metal, then all electron get drifted towards positive terminal of battery and that velocity is called as drift velocity. So drift velocity चा पहिला फॉर्म्युला आला E tau upon m. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा अजून एक रिलेशन आलं I अपॉन NEA. ओके, I अपॉन ए म्हणजे करंट डेन्सिटी, therefore drift velocity is equal to J upon NE. Drift velocity is mu into E. Mu म्हणजे mobility of electron, E म्हणजे applied electric field. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचं अजून एक रिलेशन आलं सिग्मा कॅपिटल E अपॉन NE. सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी, E म्हणजे अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, E म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, अजून एक करंट डेन्सिटीचं एक रिलेशन आहे, हे पण लक्षात राहू द्या.
J इज इक्वल टू सिग्मा इंटू ई. J इज करंट डेन्सिटी, सिग्मा कंडक्टिव्हिटी, ई म्हणजे अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तर हा पार्ट 11ला आपण स्टडी केलाय जो खूप इम्पॉर्टंट होता. आता अजून आपलं राहिलंय ते म्हणजे ग्रुपिंग ऑफ सेल्स, EMF, इंटरनल रेजिस्टन्स, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. ठीक आहे, थांबूयात.